हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा रेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा वाचे कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा रेक वाटे देवा तुका मने माझा गण त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा रेक वाटे देवा हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णू हे शंकर भगवान आपके चरणों में ए गुरुदेव प्रणाम आपके चरणों में ए गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्री ज्योतगुरु तुकोबरायांचा शीतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे ही वक्ताचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंच गाव पळसे, बरोबर आहे ना. तसे आज या ठिकाणी शीतला माता यांच्या यात्रा उत्सव निमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली सचिन दादा. कुठे गेले सचिन दादा? कुठे गेले? हां, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा.
तसेच मी त्यांचा आभार मानतो आणि तसेच शीतला माता मित्र मंडळ त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा. तसेच मी सर्वांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसेच सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार चोपदार बेवडे बिवडे कॉलेजच्या पोरी पळून जाणे पोरं बापाला धोका देणे पोरी झाले का सर्व माय सिस्टमवाले झाले का म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं म्हणून म्हणजे आजच घेऊन टाकतो मी ढाला. हो आणि शीतला मातांची यात्रा करणं म्हणजे भाग्य पाहिजे ना. भाग्य नाही ना तू माणूस करू शकत नाही. शीतला माता मित्र मंडळकर भाग्य तो माणूस करू शकतो पण भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. ए प्रिया उठ रे तू. मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? तू खाली बस. तू रे खाली बस. तू मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? हा भाग्य पाहिजे. करेक्ट. टाळी वाजव त्याच्यासाठी. खाली बस. तू रे देवाचं दर्शन घेण्यासाठी काय पाहिजे? कोणी सांगू नका. भाग्य पाहिजे. खाली बस. आणि दारात टाळा वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे म्हणून भाग्यवंत घरी भजन पूजन हो भजन पूजन हो भाग्यवंत घरी भजन पूजन हो भजन दोन्ही पक्षाच्या वजनदारे टाळी वाजवा. एका पक्ष एक चढे हे मारुती आणि भीम हे वजनदार माणसं होते. हे ढाला आणि जे शीतला माताची त्यांची जी सेवा करतात त्यांची जी यात्रा करतात जगद्गुरु तुकोबरे त्यांच्या आईवडिलांना धन्यता देतात. धन्य माता पिता तयाच्या विढाला शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज बीज जर चांगला असेल ना तर रोपटेही चांगले जन्माला येऊ शकतं. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज आहे बबूला का आम कासे खाय. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? तिघ इथं इथे या इथे तिघ उठायची तुम्ही हा ते बाबांपाशी या वर येऊ नको रे बऱ्या तिथं बस. उठ रे तू. बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? नाही. इथं बाबळी झाड कुठे आहे? तिथं कुठे आहे? जोरात बोल. आळसण कुठे आहे? अरे तिथं पुढा कुठं आहे? कुठंच नाही तुझ्या इथे. विधान विधान म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग महाराज हे आता मुद्दा लागला तर सजवायचं नाही. सगळे मोबाईल जण खाली करा. खाली करा मोबाईल. पुरुष म्हणजे मोबाईल खाली करा. सारखं मोबाईल मध्ये डोकं टाकून खाली करा मोबाईल. विधान विधान हो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग महाराज हिरण्य कश्यप मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला? त्याचं एक कारण आहे.
पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयादू, त्या कयादूला इंद्रदेव चोर नेत असताना त्यावर नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, हे इंद्रा, अरे ती मानपतीवरचा आहे, तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना, तू जरून खाक होशील तर का. तिची देवा वरी सता, तिची देवा वरी सता, तिची देवा वरी सता, तिची देवा. मने भजे वरदा, तिची देवा भरे सदा, तिची देवा भरे सदा. तू म्हणे तुका म्हणे पथीवरता, तिची देवावरी सता, तिथे सोड. तिथे सोडली आणि ती त्या नारदाच्या आश्रममध्ये जाऊन ती राहू लागली. ती त्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कयादूच्या पोटात असणाऱ्या भक्त परलावरती झाला. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता, हे उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला, उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. प्रल्हादी बिंबाला, उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला, उद्धवाला दला कृष्ण दाता. मग महाराज आता पट 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 उत्तर दे बारके बोर. हा, हिरण्यकशिपू कोण आहे? ए पण या कोण आहे? हा, उठ तू इथं पुढे. हा, कोण आहे? राक्षस कोण आहे? हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादचा कोण आहे? नाही कोणी सांगू नका. आता जिरली का? खाली बस. तू उठ रे. हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादचा कोण आहे? कोण आहे? बाप. खाली बस. हिरण्यकशिपू हे भक्त प्रल्हादचा बाप आहे आणि भक्त प्रल्हादची आईचं नाव काय रे? धडयडे नंदळ शानयन. भक्त प्रल्हादच्या बापाचं नाव आहे हिरण्यकशिपू आणि भक्त प्रल्हादच्या आईचं नाव आहे कयादू. हिरण्यकशिपू हे राक्षस आहे. राक्षस एवढा पापी, मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. त्याची आई पुण्यावती सुशेल मात्र, पुण्येन मित्र पुण्येन चतुरता, दातांशी पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं.
त्याच्या उलटून मत मात्र दोषेन मित्र दोषेन मूर्खता कर्पंश दोषेन कर्म दोषेन दरिद्रता उन्माद पुत्र जन्माला असतो ना तो आईच्या बापाने, मूर्ख पुत्र जन्माला असतो ना तो बापाच्या बापाने, कंजूस पुत्र जन्माला असतो ना ते वंशाच्या बापाने आणि दारिद्र्य पुत्र जन्माला असतो ना ते स्वतःच्या बापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. इथे ये. ते पळूनच गेला. म्हणलं महाराजही नको काय नको. विणाला आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. धन्य माता, सर्वजण लक्ष द्या महिला मंडळ. धन्य माता आणि नंतर पिता असं का? पुरुष मंडळी उत्तर आहे का? त्याचे कारण आहे. संतांचं वाङ्मय राष्ट्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय. आधी माता आणि नंतर पिता. त्याचे दुसरे कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक ही मातेचा आहे. काही दिवसांनी संबंध ही पितेचे. याचे तिसरे कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा आश्वित असतो. छोट्या छोट्या संकटाकरिता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा. आपण जे रस्ता चालत असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई गप असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज,
आपण जे एक मोठा हायवे पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना, अरे बाप रे, असा शान शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जीवदुगुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठाला. पुरुषांमधली पोरं इथे आहे रे पुढं. तू तो गंधवाला आहे, पुढे आहे रे. हा ये पुढं. तो तिकडचा ते बघा लपतोय बघा. ए बऱ्या, ए उठ रे, उठ उठ उठ. दाढी गेली का काय? लागलं फटतं. इथं आहे इथं. अरे इथे आहे ना. तू उठ रे. आता पटपट उत्तर द्या. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील देवता आहेत किंवा नाही? आहेत. कोण? जोरात बोल चल. आणि पप्पा कुठे गेले? आई वडिलांना ह्या जगात्वामध्ये आई वडिलांना किंमत आहे का? हा, आकली आहे का काही? जर आई वडील आहे का, जर आई वडिलांना किंमत असती तर या महाराष्ट्रात वृद्धाश्रम नसतच. काय ना, मोठं झालं कशाला आई बापाला बाहेर काढता रे? येड नाही येड. लहानपण गेलं, लहानपण खोडे करण्यात गेलं, जेवण पण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात. अर्ध जेवण गेलं आई बापाला घराच्या बाहेर काढण्यात. आणि म्हाताऱ्यापणी नुसता खाटावर पडतो आणि यमाला म्हणतो यमा 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 ये ये ये. यम म्हणला तुला साधा नाही, तुला आमोशाशिवाय नेता येत नाही. ही चित्र असतात. आणि नुसतं खात नाही, प्यात नाही, नुसतं पाहुण्याकडे पाहतो असं. पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणले थोडं दूध. पाहुणे म्हणले थोडी दारू. पाहुणे म्हणले थोडा रसा. खात नाही, पेत नाही, खाऊन देत नाही याला देव. खाऊन का देत नाही? खाऊनच देत नाही. आणि पुरुष म्हणजे का खात नाही? हसतच नाही. हसत जा, कधी संकल्प भरोसा नाही. हसत जा. आणि जे हसत नाही ना त्याला देव सुखानं जेव देत नाही. जेवायला बसला आणि चमक निघली, 1 लाख 2 लाख मागचं लॉक. हा, खाऊन देत नाही देव. खाऊन देत नाही. साखर, डायबिटीस, वांग मुळव्यात खात नाही. आणि ते उरबाट्या बाजरीचे पोरग ते काय म्हणतो, पप्पा सांगा खुनाचे पप्पा माझ्या मम्मी. दर्याड आहे ना दर्या. स्वामी आहे, स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी. अहो अर्ध्या रात्री उठणार कोण? जोरात बोला चला, आवाज नाही येत. तेच वर्षी बोल नका, तुम्ही बोला चला. आई जोरात बोल चालणार नाही. आई मग ऐका, जेवायला वाढणार कोण? आई. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं, आणि कोणी केली भाजी? थांब ना थोडं, आपल्या दोघा चालू नाही, ती दुसऱ्या दोघा चालू आहे. कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पे होता चॅप्टर उठून जाईल ना, एवढा भोरबाप कोटेच नाही. पप्पे पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी?
पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. हा, बायकोचं नाव काढलं की पप्पे पेटूनच सुटला. बायको बायको हे सध्या आता तरुण पोर आहेत ना, ही एक माझ्यापाशी आलं, महाराज बायको अशी नीट करून टाकेल. मी म्हणलं थोडं बस. तुझा बाप तसाच म्हणायचा, तुझी आखून मागे चड्डी फाटेन पुढच्या म्हणतो फाडून टाकेल, फाडून टाकेल, फाडून टाकेल. मग ही कोण शिवील? येण्यावानी काय करतो. आणि 80 सर्वजण आहे का 80% महिलांच्या हातात कारभार आलाय. 80% पुरुषांचं चालू देत नाही महिला म्हणला का. राष्ट्रपती, आमदार, खासदार सर्व आहे. पंतप्रधान सुद्धा महिलाचे. हा, त्या तुम्ही आता गेले आता. आणि पुरुष मंडळी तुमचं अजून सुद्धा घरी वजन आहे, पण तुम्ही असं वजनात जात जा, असं बाईमध्ये जायचं नाही. आणि बाईकवाला म्हणायचे जेवायला वाढ, वाढणारच. आणि तसं बाईवानी म्हणायचं नाही, ए स्मिता, ए स्मिता, अगं जेवायला वाढतेस का ग? तसं म्हणायचं नाही, जेवायला वाढ. हा, लय अशी काल लग्न झालं ना, लय शुद्ध बोलती. एव्हा तेव्हा, अय्या अय्या पै अय्या. आणि पहिल्या वर्षी काय म्हणते, अहो एवढंच. दुसऱ्या वर्षी हो जेवा ना. तिसऱ्या वर्षी हाताला गिळून घ्या. आणि चौथ्या वर्षी हेच म्हणतो, दिंडी गावा निघायची र. सुकानत नाही. आणि जेवायला वाढ, वाढणारच. आणि 1-2 आसकाच किचकट, ते म्हणले नसती वाढीत. मग पुरुष म्हणे आता काही विचार करायचा नाही. बाह्या माग सरकवायच्या, दारात जायच्या, चपलीपाशी चप्पल घालून धाब्यावर जेवून यायचं. कळालं का? ज्याला कळत त्यांना धन्यवाद, नाही कळत दुरी अनुगामी फाशी घेतो. आता काय करतो तुम्ही? विठाला विठाला पप्पे मला बायकोने केली भाई. अगं मग चालायचंच. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा 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 वा. आपलीच गाडी ना आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, आणि हातात विडी, आणि तो ओढतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आणि आई मात्र हटकुळी. तर का आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया. हे आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, माँ बाप को कोई ना माने, औरत को मान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ों को बेईमान. आई रे बेईमान दुनिया आहे रे. ह्या जगतवानमध्ये ना आई वडिलांना किंमतच नाही हो. सध्या कोणाला किंमत आहे रे पुणे? तूट रे, कोणाला किंमत आहे? जोरात बोल, घाबरू नको. बायको
केली का काय मामाची? मामाला पोरगी आहे का? नाही, तुम्ही येला मग. हा तू खाली बस. तू उठ रे. हा तू या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. लगीन झालं नाही मामाचं. मामाच मोकळा हिंडतो पोरगी. हा तू उठ रे. हा तुझ्या मामाला किती एक? आणि तुला भाऊ आहे का? दोघ आहेत का? हा एकच आहे का? आणि जो जास्त प्रयत्न करेल तोच गट जिंकल. खाली बस. तू उठ रे. नाही तू नाही, तो लहाना. उठ रे तू. काय बरं हा त्याच्या मागचा उठ रे, काळा शर्टवाला. तू या मामाला किती आहे? एक. आणि तुला भाऊ कल्याण. नाही आता हे आहेत ना, यांचं बरं आहे. आता लग्नाचं लय अवघड झालंय. आता पोरगीच भेटणं काय? पोरीचं लय अवघड झाल्यानंतर पोरी झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड. हा आणि पोरींची आई तर लय शायनिंग आहे ती. नाकात नतला झटका. आणि ती काय म्हणते, आमच्या मुलाला मुलगी द्यायची नाही, त्याला जमीन पाहिजे. जमीन. आणि आमची तर मुलगी रानात येणार नाही. जमीन काय तुला इकायला पाहिजे का काय? साना काय सासा इकायला पाहिजे का तुला? लय अपेक्षाच नाही वाढले तू यांच्या. तर आमच्या गावाकडे एका पोराचं लग्न जमत नव्हतं. तो तोंड वाकडं करून आला, महाराज लग्न. मी म्हणलं मी जमवतो, तू तोंड वाकडं करू नको. तो म्हणला काय करावं लागल? मी म्हणलं माळ आणि बुक्का. तो म्हणला महाराज माळ बुक्का आणतो पण जमन ना. मी जमवतो. तो म्हणला त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक म्हणायची माळ आणली. मी म्हणलं बारीक म्हणायची माळ जमत नाही. बारीक म्हणल्या बारीकच बायको भेटेल. तो मला नाही, मला मोठी पाहिजे. मी मला मग टपुरी म्हणायची माळ. हटकारला झोपताना कसा कच रुतायचं. मला म्हणायचं लाई रुतात. मी मला लग्न मग रुथून द्या. लग्न म्हणले की गडी शिवच्या पुचवायचा आणि तो असा बारीक बुक्का लावायचा. मी म्हणलं मोठा लाव. तो महाराज कपाळ काळा होईल ना, लग्न लावतो. टपऱ्यान बुक्का टपऱ्यान मार, धोतर नेहरू टोपी. कोणताही कीर्तनात मी पुढं तो माग, मी पुढं तो माग. काही दिवसानं तेच पुढं आणि मी माग. हा लोक त्याच्याच पाय पडायचे, महाराज. मी म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही र. मग कीर्तन झाला, महिला मडन म्हणायचे अग हे माऊली संघ आलेलं होतं. अजून उलट विचार करायची, माऊली संघ राहतंय, व्यसन नसल, धार्मिक असल, आई बापाला जपीत असल, संस्कार दिसतंय, बुका लावतंय, वरकरच्या घरामध्ये सुकरला आपली पोरगी देऊन टाका. 10 जणांची सोरी जमून दिली आमच्या गावाकडं. आणि आता इथं जर कोणाचं जमत नसल ते बसलेले जमतंय का? सचिन साहेब इथं जमतंय ना? हाय का? बरोबर आहे ना? आणि ज्यांचं लग्न झालं त्यांचं बरं आहे. आणि ज्यांचं लग्न झालंच नाही त्यांचं तर लयच बरं आहे. आणि ज्यांचं लग्न 2 महिन्यावर अटकून बसलंय ना, ते फोनवर बोलूच बेली रे. फोनवर वड्यात जाऊन बोलते, वड्यात सटवाई कळना, देव कळना, आणि कचक्कत देव तोडीते. आणि पुन्हा म्हणते देव तोडीला का काय रे, कचक्कत. आणि त्याला रेंजच आहे ना. हॅलो 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 हॅलो, आता इथं लाव म्हणजे रेंज झाली फोन. हा आणि ते मोठे पोर आहेत ना, आता तुमचं लग्न नाही म्हणत. तुम्ही फक्त आमच्या टोळीत या. नाही तर तुम्ही एक काम करा, भगवी लोंडी गोळायची, गांजा ओढायचा, ओम नमः शिवाय. हा नाहीतर एक काम करा, मोबाईल आहे का? मोबाईल ए प्रिया
मोबाईल आहे का? हा, मोबाईलचा स्क्रीनला एक फोटो ठेवायची पोरीची हा, झोपतानी नाही झोपतानी पाहायचं. डबल नाही झोपतानी. हा, एवढंच काय मी तुम्हाला. नाही पहिल्या पोरींचा बाप पोरींचे आहे का? पहिल्या पोरींचा बाप पोरांच्या बापाला म्हणत होता लग्न करा. पोरांचा बाप नाही, आठा जिरली. पहिल्या पोरांच्या बापाची टोपी वळवळ करत होती आणि अशी टोपी घालतो कोणाला फेकून हाणली तर खून होईल एवढी कडक टोपी घालतो आणि आता जिरली. आता पोरांचा बाप पोरांच्या बापाला काय म्हणतो? राम राम. तो म्हणला यंदा नाही बुवा, ते तुला मग सोबालाच घालतो म्हणला यंदा नाही. विढाला हो बायको ही शीतना असतात पोरं. हे पोर आहेत ना. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, तू 15 फळांची नाव सांग म्हणले. किती? बोलाच जोरात उडतो. किती? 5वर जोरात बोल. हा, म्हणजे शुद्धीवर आहे तू. 1वर 5 म्हणजे किती? 15 फळांची नावं सांग. तो म्हणला सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले शाबास. तो म्हणला सर नारळ. गुरुजी म्हणले शाबास. तो म्हणला सर चिक्कू. गुरुजी म्हणले शाबास. थांबलं ते पोरग चित्र होतं, थांबलं. मग मास्तरने विचार केला, ह्यांनी तर 3च फळाची नावं सांगितलेत सकाराम, अजून 12 फळाची नावं सांग. तो म्हणला सर 1 डझन केळी. 3 आणि 12 झाले ना 15. हे असले चित्र असतात. आणि एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, पप्पा उठ म्हणले, तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, मग माग काय आहे? तो म्हणला सर माझी चड्डी फाटलेली आहे. हे चित्र असतात. आणि एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, बापाचं नाव काय? तो म्हणला तुम्हाला काय करायचं? बरं जाऊ दे, तुझा जन्म केव्हा झाला? तो म्हणला बुधवारी. तुमचा? मास्तर म्हणले रविवारी. रविवारी जन्म होतच नाही. सर म्हणले का? रविवारी तर सुट्टी असती. सर म्हणले नाही बोलू नको, कमरेचा बेल्टच काढून मारील. म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार आहे आता. आणि म्हणून महिला मंडळ शीतला माता पुढे एकच मागा. काय मागा? ऐसा पुत्र दे हे गुंडा इको द्या दादा दे लोकी झेंडा दादा ऐसा पुत्र दे गुंडा दादा दे लोकी झेंडा दादा दे लोकी झेंडा दादा दे लोकी झेंडा. ऐसा पुत्र दे गुंडा दादा दे लोकी झेंडा दादा दे लोकी झेंडा. ऐसा पुत्र दे गुंडा दादा दे लोकी झेंडा दादा दे लोकी झेंडा दादा दे लोकी झेंडा. ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. महिला मंडळ तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे असं रत्न आपल्या पुढे जन्माला पाहिजे. हे दरिद्री पोरं असतात. एका गुरुजीने एक आलं माझ्यापाशी, म्हणले तुम्ही एवढे गावं कीर्तन करता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं देतो. तुम्हाला महाराज ओढलं की बारीक होतं. हा, मी म्हणलं ते म्हशीला बांधायचं दावं ओढलं की लांबत, हे करेंटचं वायर ओढलं की लांबत. मी म्हणलं ओढलं की बारीक होतं मला नाही माहीत म्हणलं. मी म्हणलं सोपं आहे. तो म्हणला सोपं आहे. म्हणलं कसं काय? हे बिडी तसं बाप ओढीत असेल ते बघत असेल. एकाने विचार रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. मग एका अंगावर कसं झोपत असेल? मग माझी तर अक्कलच खलास झाली. मी म्हणलं न करे. तुमच्या गावात इथं बजरंग बलीचं मंदिर आहे का साहेब? कुठं आहे? गावात आहे का? मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचारायला गेलं मारुतीला. हां, इथं पळशे गावमध्ये येऊन आम्ही चूप बसतो. हे गाव दुसरंच आहे.
झपकीतील आपल्याला. हा हे मारुती सोप्पा नाही. तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी दाढी रावण महाबली दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी बुकाच केला. पुरुष मंडळी बाबा ते घाट गेली का रे बाबा ए बरे आणि मुनका गाण ना इकडं बाबा दाढी जाळ्या मिशी असतील का येणार आहे सरकणार इकडं दाढी जाळ्या मिशी असतील का असतील. हे कसं शक्य हे कसं शक्य दाढी जाळ्या मिशी कशा असतील. दोघांचं जेल म्हणजे वायर गुतागुत केलं नाही ना बुकाच केला आणि एवढी ताकद होती कशामध्ये. सबसे बड़ा कौन है तो पृथ्वी माता. पृथ्वी की बड़ी वो तो शेषनाग के सर पे खड़े तो शेषनाग बड़ा. शेषनाग काय का बड़ा वो तो महादेव जी के गले में पड़ा तो महादेव जी बड़े. महादेव जी काय के बड़े. रावण ने एक बाण से महादेव जी का कैलाश पर्वत उखड़ दिया तो सबसे बड़े रावण. रावण क्यों बड़ा. राम जी ने एक बाण से रावण को मारा तो सबसे बड़े राम जी. राम जी काय के बड़े वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी मैं तेरे मेरे सीने में. श्री राम जानकी मैं तेरे मेरे सीने में. मुझे कीर्ति न वैभव न यश चाहिए. मुझे कीर्ति न वैभव न यश चाहिए. मुझे राम जी के नाम का रस चाहिए. मुझे राम जी के नाम मुझे रहसान में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी मैं तेरे मेरे सीने में. श्री राम जानकी मैं तेरे मेरे सीने में. तो सबसे बड़े हनुमान जी. हनुमान जी काय के बड़े वो तो अंजनी माता का दूध पे. अंजनी माताच्या दुधात ताकद आहे. अंजनी माताचा दुधाचा थेंब जरी असे दगडा पडला ना खटमळा दगड तुटत होता आणि एवढी ताकद होती. महिला मंडळ आता दूध राहिलंय का आता हे साहेब तुमच्या गावामध्ये ते पेट्रोल पंप आहे का कुठे नाही ना ते नाही दुसरं. ते 5.5 पडून पहा तुम्ही. माझ्या नानी कोणाला लागायचंच नाही. तू त्या लायकीचंच नाही तुझ्या नादी कुत्रा लागत नाही. कुत्री कसं लागल इथे तर असतात. आणि आता त्या बाळाला जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत त्या बाटलीलाच बिलगतं. फक्त टोपणात बदल होतो. ते आधी लबरचं असतं लहानपणी मोठ्यापणी पत्रचं. ते पत्रशे गेल्यावर सुटतच नाही. 100 टाळकरी असू द्या ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात तुमच्यात दम असलं तुम्ही पिऊन दाखवा. म्हणजे आमची गाथा गेली आमची ज्ञानेश्वरी गेली ही चित्र असतं. आता इथं सांगितलं ना कोणाला दारू पिऊ नका गुटखा खाऊ नका. मी आता त्याच्या खाली उतरल्या यांची चर्चा चालू असते तिघा मगायची. बघ लय लांबून लांबून महाराज येतात बुवा.
काय का असं ना, पण आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं बा. चुन नाही करतोय गड. दुसरा म्हणला आज 10 वर्षाचं होतं पोरग, पण लय झपकीत होतं बा आपल्याला. अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं दारू पिऊ नका, व्यसन कर गप रे. त्यांच्या पुढे बसलाय ना. खरंय खरंय तुमचं खरंय. ते निघून गेले ना, धन नाही त्यांचा, ठोकली आमची. निघाले दुसऱ्याच्या चप्पल घालून. अरे नका करो नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश, आयुष्याचा करू नाश. आता तरी पुणे ह्याची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. हो अरे नका करू नाश, नका 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 करू नाश आयुष्याचा. सगळ्याच्या माया माझे दंडवत. ओ, सगळ्याच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश, नका करू नाश, आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. हो, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, दंडवत. आता मागा बेवडे दिमाग तर सोडा. आणि मी यांना किती जणी सांगितलं, आणि सचिन दादा सर्व मित्र मंडळ हे कशासाठी गाणं करून ठेवतात. लहान पोडे घडले पाहिजे, संस्कार घडवले पाहिजे. हे बेवडे सुटली पाहिजे, पण यांची सुटत नाही. शेण नाही आवलाच बेकार. हा, आणि आता बेवडे आता सीझन संपला. आता काय पिणार तुम्ही, आता घ्या आपलाच गिलास. आणि एक प्रमाण पाठ करा. आपुली आपण करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन, आपुली आपण करा. आपण करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन. संसार कोण वेगी, कोण वेगी. संसार बंधन तोड वेगी, तोडावे. संसार तोड वेगी, तोड वेगी. संसार बंधन तोड वेगी, तोडावे. करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन, आपुली आपण करा. करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन, आपुली आपण करा सोड बन, सोड बन, सोड बन. हा, आणि तर बाळ टाळ करीन असतात, आणि आपले कुठं नसतात. आवला ती बशाव गडुराच पाणी कसला ठेवलेलं नगाच्या पिंगाला कशाला डव. डीजे रमिक्स मुतलं चड्डीत. अरे इथं नाच नाही, बाल टाळकरी किती नाचतात. हे परती आता परती तुको बरं आहे. म्हणजे वजनदार असतात. फेटा विना इथं नाचलं पाहिजे. आणि आपले पप्पी दे बारूला. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही कर. बापाचाच नाही सोनूचा कसा राहील. मला आमदार जाण्यासारखं वाटतंय. चैन तर वडवड, बाई वाड्यावर या आणि राहतो भाड्याच्या घरात. राहायला घर नाही. येड्यावाने काय करतो.
आणि अख्ख्या जगाला नाचवणारा तो पंढरीचा राजा आहे. पण त्या पंढरीच्या राजाला सुद्धा नाचवणारा नामदेव महाराज आहेत. आणि तर कोण नाचतो आणि कुठं नाचतो? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंडे. 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 माझा ज्ञान राजा गोपाळाची नाय वाटी गे. माझा ज्ञान राजा गोपाळासी आया वाटे. माझा ज्ञान राजा गोपाळाची नाय वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी आया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. इथं नाचलं पाहिजे आणि इथं देव नाचतो. आणि पोरं हळूहळू मोठे होणार. आणि ज्यांचं लग्न नाही झालं ना हे तर नाही चित्रपणा करणार, पोरीवर प्रेम करणार. जमले का? ते मागचा जमतंय का? पोरीवर प्रेम करणार. आणि म्हणतो लव्ह इज मनी अँड मनी इज लाईफ. लाईफ इज मनी अँड लव्ह इज मनी. आय लव्ह इन द कॉलेज. तुला कॉलेजची पसंत आली, मी त्याला ओके म्हणलं. कधी विचार करतो का नाही? तिच्या बाई 3 जणांनी फाशी घेतल्या, तू 4था आहे काय ना? तरुण पोरं आहे का जे पोरं प्रेम करतात ना, अंगातली ताकद हे काळ्या मातीसाठी वापरा, गोट्यातल्या गायीसाठी वापरा आणि घरातल्या माईसाठी वापरा. कायला पोरीवर झक मारतो रे? हे हृदय एवढं हलकट नाही याच्यावर कुणी प्रेम करावं. हे हृदय एवढं हलकट नाही याच्यावर कुणी प्रेम करावं. आणि आपण एवढे नादांना एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. आणि तुमच्या अंगातला खेळ आहे ना, इथं देशावर प्रेम कर. आणि आमचा देश कसा आहे? हर तरफ अपना करेंगे, हर तरफ अपना करेंगे. ए वतन तेरे लिए भर दिल दिया है, जान तुझे वतन तेरे लिए दिल दिया है, जान तुझे दे वतन तेरे लिए. दिल दिया है जान तुझे देने, ए वतन तेरे लिए दिल दिया जान तुझे देने, ए वतन तेरे लिए. भारत माता की जय. असं नाव भारत माता आपण प्रेम करतो त्या मातेवर, असं नाव कुठंच नाही. बघा तुम्ही, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जापान काका, पण नाही भारत माते की
जे पण भारताची माणसं लई हुशार, एवढे भारतात तिथे कुठंच नाही. अमेरिकेमध्ये एक चोर पकडायचं मशीन आणलं, एका तासात 2000 चोर सापडलं. तेच मशीन इंग्लंडमध्ये आणलं, अर्ध्या तासात 3000 चोर सापडलं. आणि तीच मशीन चीनमध्ये आणलं, एका तासात 10,000 चोर सापडलं. आणि तीच मशीन भारतात आणलं आणि अर्ध्या तासात मशीनच गायब नेलं. चोर आता गावाना मशीनच नेलं. आणि आपल्या देशामध्ये कसं आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. ऐका सर्वजण, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये तसं नाही, मशीन माणसाला पॉलिश करते बुटाला. त्याच्यामध्ये जायचं, पाय ठेवायचा, ते पाय भाडं काढून घेतं, हां डबल दुसरा ठेवायचा आणि ते पाय दाबून धरणार. काढ पैसे, काय सप्त्याची पंगत आहे का काय? काढ पैसे. पैसे काढायचे आणि त्या डब्यात टाकायचे. आणि आपला नमुना गेला तिथं आणि त्यांनी अशी मशीन दाखवून पाहिजे. हां आपल्या नमुना जिथं गेला तिथं काढाच करणार. मग गेला आपलं, पाय ठेवला आणि घेतलं पाय ओढून. एका चौकात एकाच मशीनाला केलं आणि दुसऱ्या चौकात दुसऱ्या मशीनीला केलं. फुकट नाही आपली चित्र असतात. आणि या देशावर सुद्धा हरीचे दास जन्म घेतात. म्हणजे पवित्र ते कुळ पावन हरीचे दास जन्म घेते, देते हरीचे दास जन्म घेते. अशा देशावर आपण प्रेम करत नाही. हे चित्र असतात. आणि सर्वांना त्रास झाला, त्रास कोणाला नाही झाला. असं एक संत दाखवा, त्या संताला त्रास नाही झाला. सर्व संतांना त्रास झाला आणि सगळ्यात जास्त माझ्या ज्ञानोबांना त्रास झाला. आणि पैठणमधले एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, एक जण तंबाखू खाऊन नाथ महाराजांच्या अंगावर थुकलं तरी सुद्धा नाथ महाराज त्याच्या पुढे झुकलं. गोदावरीमध्ये आपला अंग देऊन टाकलं आणि थुकणारं थकलं. नाथ महाराजांना पैसे आलं, नाथ महाराज माझं फार मोठं चुकलं. नाथ महाराज म्हणले तुझं काही नाही चुकलं, माझ्या अंगावरचं वस्त्र थुकलेलं कवाच उन्हाने सुकलं. आणि ते डबल खाली वाकलं. व्हेरी व्हेरी सॉरी. समाजच असा आहे. ज्ञानोबांना त्रास झाला. पैठणमध्ये तेवढा रेडा ज्ञानोबाराय, तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबाराय म्हणले मी बोलवतो रेडा, निवृत्ती दादा तुम्ही आज्ञा सोडा. मुक्ताई म्हणते ज्ञाना तुझ्या तोंडात पेडो पेडा. जेव्हा ऋग्वेद बोलणार रेडा तो पंडित झाला येडा. पंडितची अकलच खलास झाली. आणि काय भिंत काय चमत्कार म्हणून चालवली का? नाही, हारली चाला याची भ्रांती. एवढी ताकद एक माझ्या पैसे आलं. एवढ्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आणि एका माणसाने आजपर्यंत एका महाराजांनी का नाही भिंत चालवली? मी म्हणलं भाऊ मी आज थांबल्या टेट चालू शकतो, तू फक्त वाघावर बसून ये. तो म्हणला वाघ कसं जमन? मग येत नाही कसं जमन? सोपं नाही. चालवलेली भिंत पैशाने चालवलेली भिंत बोलवलेले हृदय चालवलेले भिंत बसून पुत्रामुखी बोलवलेली श्रुती चालवलेली भिंत बाई सोनिया. सोपं नाही भिंत चालवणं.
एवढी ताकद ज्ञानोबाऱ्यामध्ये होती. विठाला विठाला समाजात असं आहे तुकोबाऱ्यांका कमी त्रास झाला का तरी सुद्धा तुकोबारे म्हणतात पुत्र तो हा कन्या ते कोणत्या कुळामध्ये जन्मण्यात असतात हे देवदुगुरु तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरीख वाट देवा दयाचा हरीख वाट देवा दयाचा हरीख वाट देवा पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरीख वाट देवा दयाचा हरीख वाट देवा दयाचा हरीख वाट देवा कुलकन्या पुत्र होती जे सात्विक कुलकन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरीक वाट देवा हरीक वाट देवा दयाचा हरीक वाट देवा कुलकन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरीक वाट देवा दयाचा हरीक वाट देवा दयाचा हरीक वाट देवा कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाठे देवा कुळी कन्या आणि नंतर पुत्र असं का ते पोरा तिकडं काय गेलं ना हा कर 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 समाधान कर पळूनच आलं मग म्हणून विठाला विठाला कुळी कन्या आणि नंतर पुत्र असं का त्याचे कारण आहे मातृत्वाचं पराक्रम पुत्राकडे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. याचं दुसरं एक कारण आहे मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजन कराय विठाला विठाला कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग नाही बेटे ते सकाळपासून चहा घेतले नाहीये ते कॉफी घेतले नाहीये आणि ते नाश्ता केले नाहीत आणि ते कोणाशी बोलत नाही
आणि ते तिथेच बसू नये. तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे. मी नाही जेवणार. ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा. आणि बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळचे 11 वाजू देते. अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापावरच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळेकडून पाहतो तर काय मुलगी आहे. खालीस बेटी, खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा बाबा हातपाय चिपून देऊ का बाबा. बाबा बाबा डोक्याला पण देऊ का बाबा. बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा. बाबा बाबा डॉक्टर पण आणू का बाबा. बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला आणि मुलीला कवटाळा. मुलीनं विचारलं की का लढता बाबा, का लढता. बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटी तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावून हात फिरवते आणि मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या. मुलगीच्या सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बाप 65 सारखा दिसतो. आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का दादा, येतो बर का दादा. अरे तू या घरचा करतायस रे दादा. तू जर काम केलास ना दादा, अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल रे दादा. अख्खा परिवार वारेवर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का बाबा, येतो बर का. रे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे. शेजारच्यानं म्हणलं अहो तुमच्या मुलीच्या लग्नाला खूप खर्च केला हो. खर्चाचं जाऊ दे हो, माझी मुलगी चांगल्या घरी. आपण जो कुठं कीर्तनाला गेलो ना, आपली का चप्पल विसरली ना, चप्पल आपण 3 वेळेस पाहतो. अहो इथं ठेवली होती, इथं ठेवली होती. अरे त्या बापानं त्याला हाताच्या फळासारखं सांभाळ केलं, त्या बापानं नानाचं मोठं केलं, त्या बापानं बोध धरून चालवायला शिकवलं. तीच मुलगी सासरला नांदायला जात असते म्हणून बाप लढतो. जेव्हा ती मुलगी 1 पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, 2रा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते,
म्हणून कन्हा सासुराशी जाये जाये कन्या सासुराशी जाये कन्हा सासुराशी जाये कन्या सासुराशी जाये कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए जाए कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी सासुराशी जाये कन्या सासुराशी जाये हो कन्या सासुराशी जाये कन्या सासुराशी जाये कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए मागे पर तुनी पाहे मागे पर तुनी पाहे देह झाले माझ्या जीवा तैसे झाले माझं जीवा जीवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझं जीवा मागे पर तुनी पाहे मागे पर तुनी पाहे कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा जीवा जीवा कैसे झाले माझा जीवा कैसे झाले कन्या सासुराशी जाये कन्या सासुराशी जाये मागे परत कुणी पाहावे मागे परत कन्या सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए मागे मागे कन्या सासुराशी जाय मागे परत कुणी पावे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा ही निस्वार्थ प्रेमी मुलगी आपल्या बापावरती करत असते म्हणून सर्वांनी दुःख विसरा सर्वांनी असं हातोरी करा महिला पुरुष शेताच्या बाहेरचे घरातले आतले हातोरी करा ते वट्यावर बसले हातोरी करा हाय! ते घराचे खालचे हातोरी करा हा आपलाच बंगला आहे म्हणून जमत नाही हा आपलाच बंगला आहे पड खाली एक म्हणलं आपलीच गाडी आहे झोप तिच्या खाली काय येडं? हातोरी करा मंदी आते हा तुम्ही तर लवकरच जाणार हातोरी करा ए प्रिया हातोरी करा ए प्रिया हातोरी करणार नाही माकडा निळा शर्ट मला बघा कसं पळतो दरिद्री हा ज्यांचे हात खाली असतील ते उद्या नसतील आता तुमचा तुम्ही विचार करा बार पार खुमाई विठोबार घुमाई पार खुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हातवर विठोबार घुमाई पार खुमाई विठोबार विठोबार खुमाई विठोबार
उठू नका उठू, घरी जाऊन काय गप्पा मारणार आहे का? हा जेवणाचा कार्यक्रम आहे, थोडा बसा. उठू नका कोणी, उठू नका. ए बरे, अय बायको सांगा बोलायचं का काय तुला? मग विठाला विठाला विठ्ठला ए बरे, खाली बस. किती वाजली बघ मोबाईल मध्ये? हा 10 वाजले का? पाऊण 10. कशी आता वेळ खूप झाली, आता उरकायचं का? शुद्धीवर आहे का नाही? जेवण झालंय का नाही? मला मारता का काय? माझंही जेवण झालं नाही. साहेबांच्या घरी, सचिन साहेबांच्या घरी आम्ही थोडे पोहे खालो, थोडं बरं वाटलं. नाहीतर तेव्हाच गेलो असतो रे. नाही अजून जाणार नाही. आय उरकायचं का? भूक लागली का? नाही. इकडचे पुरुष म्हणजे उरकायचं का? हा कोणाचं म्हणणे महाराज कीर्तन वाढवा, हातोरी करा. सगळे झाले वा. म्हणजे काय निम्मा खायचे काय? कुंभमेळ्याला गेले का काय? विठाला विठाला तुम्ही म्हणलं तर आपण 10 मिनिटं 20 मिनिटं म्हणा. विठाला विठाला ऐका जिजाऊ माताची कथा. ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपतींची माता. ऐका जिजाऊ माताची कथा. जीवनामध्ये किती सोरी सजावं लागली आता. छत्रपतींना तत्वन दिली ज्ञानेश्वरांनी गाता, त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताशी माता नाही शानी, स्वयंपाक बनती वास पाता पाता. आणि इकडून पोरगा घालतो लाथा, ती म्हणते चला ना माझा माथा. काही करू आता काय करते? आता बस वास खेळत. उगा स्वराज्य निर्माण नाही झालं. कशी होती माता? माझी जाऊने हो माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. हे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. थोडं पुढे सर. हा धट्टा का दिन नट्टा का धट्टा का दिन. आनंदाने नाचत होती प्रजा. आनंदाने नाचत होती प्रजा. समाज म्हणत होता जनता राजा. समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा माझ्या. सर्व जाती धर्म केला गाजा माझा. माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा.
अशी वजनदार माणसं होती. आणि ऐका, लाह्या खाऊन जगणारी नव्हती मावळी. आणि आपलं नाह्या खाते लाह्या, कोणालाही हाणतंय. तसं जमत नाही. वाघा संग कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे आणि व्यसन करणं टाळायचे म्हणून छत्रपतीला जाऊन भेटायचे. आणि असे होते मावळे. कोण? शिवाजी महाराज. शिवाराचं घोडदाचं नाव संताजी. 1.5 तासा दुश्मन ठाम करतात त्यांचे नाव बाजी. पिसळ्या हाती शरणांचं त्यांचं नाव येसाजी. हात तुटला तर या मातीसाठी आता त्यांचं नाव तानाजी. वाघाला पाडतो त्यांचं नाव संभाजी. तुम्हाला सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. आणि कशी होती तलवार तुळजाभवानी मातेने दिलेली. तिथं तुळजापूरला जाऊन पहा. चमके शिवबाचे तलवार, हे चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. टाळी टाळी टाळी. पडली भवानी शेवा ज्ञानाच्या बाहेरी. रणात फिरली ना तरी ती माघारी. धर्मरक्षणाखाली सज्ज भवानी झाली. जुनून रकनेची नाली. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमकत्या बिजलीचा अवतार. चमकत्या बिजलीचा अवतार. केला शाहिस्त्यावर वार. केला शाहिस्त्यावर वार. त्याचे बोटे कापले चार. त्याचे बोटे कापले चार. चमके शिवबाची तलवार. काय तुम्हाला येतच नाही काय करता तुम्ही तरी बसा बोंबडत. हा तशी आता वेळ खूप झाली. आता उरकायचं का? उरकायचं का? नाही 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 100% तुमचा प्लॅन ठरलेला आहे मला मारायचं. मला अंदाज आलाय. उरकायचं का? मनातून आहे बाहेर नाही. कोणाचं म्हणणं आहे हातोरी करा बरं. आता हे बघा अर्धे खालीच झाले बा. म्हणजे यांचं नाही. विठाल 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 विठाल
आई वडिलांची सेवा करा. बारके बोर उरकायचं का रे? नाही, आई वडिलांची सेवा करा. तुला काय, तुला खायचंच पडलंय. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. तू आई वडिलांची पाय पडतो का रे? तू पडतो का आई वडिलांची पाय? हा, खरं बोल, खरं बोल बरं. हे तुझी आई आली का? आळंदीत आहे का? म्हणजे संस्कार. तुझी आई आली का इथं? वडील? मग कोण आले? बस खाली. तू उठ रे, तू खाली बस. पुढचा. तू आई वडिलांच्या पाय पडतो का? खरं बोल. हे आळंदीत का काय? हे तुझी आई आली का तुझी? हा, तिकडं पा, तिकडं पा. ह्याची आई कोण आहे? कोणती भादरबाई? दाखवा बरं इकडं. या पोराची आई कोण आहे? बाबाची आई. तुम्ही आहेत का? हे पाया पडतो का? वा वा वा, टाळी वाजू. हा, म्हणजे आईंचे संस्कार बुंस्कार आहे थोडं. तू रे, तू आई वडिलांच्या पाया पडतो का? नाही. तुझे वडील आले का? नाही. आई पुढे तिकडं बा. कोण यायचे? तुझं नाव काय? हे बरं, याचं नाव काय? हा, श्रवण. श्रवणची आई कोण आहे? तुम्ही आहेत का? पाया पडतो का? नाही का? ह्याला पोत्यात घालून मारलं पाहिजे. आयाच पडत नाही. आई वडिलांची सेवा करा. आणि त्या कीर्तना सुना आलेत का? बोला चला म्हातारी. सुना आलेत का? सुना. थोडे कान खोल के सुना. थोडे सासूबाईला आई माना. आणि सासूबाई तुम्ही थोडं बसत जा. तुम्ही असं टणटण उड्या हाणत जाऊ नका. हा, तुम्ही आहे ना सुनमाईच्या नावानं खडाफडाचं थोडं बंद करा. तुम्ही म्हणाल याच्या अशी, हिचा बाप तसा, साडी दिला आणि पिसच राहिला. अरे काय एवढी बेकार आहेत का काय आपण? तुम्ही उलटा फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगातच एक नंबर. माझ्या सुनाला तोडच नाही. सुनबाई लगेच चहाच घेऊन येणार. आत्याबाई चहा. जगला येडे फक्त गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करील. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. म्हातारी काय म्हणते? सासूबाई माझ्या डोळ्यात देखत सुनबाईला आणायचे. डोळ्यात देखत आण बाई आण. तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. हा, जानेवारी मध्ये सून आली का एप्रिल मध्ये तो डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करील. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे रावळे, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्या माईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी आणि घेतलीच भांड्या निघालीच घासायला. आणि म्हातारी म्हणली की साबण खाल्लास करी, पण भांडी आय 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 आय. आरसाच आजपासून सुनमाईने सासूबाईला आई म्हणा. आता घरी गेला काही काम असलं ना, तू माझी आत्याबाई नाही, धरू का तुमचं पाय. म्हातारे म्हणा माऊली जाऊरकरचं ध्यान ठेवलं का काय. आई तुम्ही माझी आत्याबाई नाही. मला जन्म दिली नाही फक्त 18 वर्षापर्यंत. आणि तुम्ही माझी आई, तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय, सासऱ्याला बापासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आई म्हणतं. तू कशाला चपात्या करते? हो की बाजूला मी आहे ना. ओके. जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. हा, इकडे टीव्हीला मालिका लागल्या तुझ्या तो माझा जीव रंगला. हा, पुरुष म्हणे हसत जा हसत जा.
नाही 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 तुमचं जवळ आलं. हसत जा, हसा ना हसा, ह्याच्यात माझा फायदा काहीच नाही, पण तुम्ही लवकर जाणार. थोडं हसत जा, आणि ज्याला हसता येतं ना तर 4 माणसं बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. हा तशी आता वेळ खूप झालेला आहे. उरका तर उरकायचं ना, उरकायचं का? गीता बागा तर घरीची सेवना खंड झिंदाने ठेवायचे कुळी कना पुत्र होतेच होते. या चारी तुका म्हणे मजा काढून त्यांची सेवा, तरी माझा देवा पर नाही कुळी कन्या पुत्र होतेच होते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली सोरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज